नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज चला बनवूयात इमरती. इमरती मी पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय करते. इमरती बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा इथं भिजवलेली आहे उडीद डाळ. उडीद डाळ आपण जवळजवळ 4 ते 5 तास भिजवायचे आणि ती अगदी छान फाईन पेस्ट मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर हे जी बारीक वाटलेली उडीद डाळ आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे तांदळाचं पीठ आणि थोडासा खाण्याचा रंग आणि ते छान एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तयार करायची आहे एक पेपर बॅग. पेपर बॅगमध्ये आपण टाकणार आहोत उडीद डाळीचं आपलं मिश्रण आणि त्याला आपण एक हलकंसं छोटंसं भोग पाडून घ्यायचं आहे. इमरती ॲक्च्युली हा एक जिलेबीचाच प्रकार आहे. त्याच्यामुळे इथे माझ्याकडे ना गुलाबजामचा पाक शिल्लक राहिला होता. ही जी इमरती आहे ती आपल्याला पाकामध्ये भिजवून छान आपल्याला गोड बनवायची आहे. तर तोच पाक मी इथे वापरणार आहे. तर बघा इथे इमरती मी पहिल्यांदाच ट्राय करते. त्याच्यामुळे शेप अगदी आहे तसा छान येत नाही आहे, पण हरकत नाही. उडीद डाळीची इमरती आहे ती बनताना अशी फिसकटत नाही. आपण पसरट भांड्यात या पद्धतीने एक 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 इमरती करून घेणार आहोत. पहिल्यांदा 2 सर्कल करून त्यानंतर छोटे 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 गोल आपण बनवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने इमरती आपण असं मस्त मीडियम आणि हलकी अशी म्हणजे मोठ्या गॅसवरती जी मीडियम आच असते त्या मीडियम आचेमध्ये आपण इमरती आपली तळून घ्यायची आहे. छान खुटखुटीत अशी आपली इमरती तयार झाली की अगदी साधा नॉर्मल जो पाक असतो ना गुलाबजामचा, ज्याला साधारणतः चिकटपणा असतो, अशा पाकामध्ये आपल्याला ती 3 ते 4 सेकंद भिजवून ठेवायचे. एकदा दोनदा वर खाली करून घेतली की आपली मस्त अशी इमरती तयार होते. तुम्ही बघू शकता अगदी छान टेस्टी असा हा पदार्थ तयार होतो. चला पुन्हा एक एक बॅच करायला घेऊया. जवळजवळ 1 वाटीमध्ये 20 ते 25 इमरती तयार होतात. अगदी हा पदार्थ इतका व्यवस्थित जमतो, हा कुठेही बिघडत नाही. त्यामुळे एकदम छान अशा ह्या इमरती आपल्या तेलामध्ये तळून तयार होतात. समजा यासाठी आपल्याला किंवा तुम्हाला फ्रेश पाक बनवायचा आहे, तर फ्रेश पाकासाठी 1 वाटी साखर आणि त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला छान एक तारी साधारणतः बोटांना चिकटेल इतपत असा फ्रेश पाक बनवायचा आहे. त्यामध्ये टाकायची थोडीशी इलायची आणि आपली इमरती 2-3 वेळा त्यामध्ये छान डीप करून घ्यायची. एन्जॉय.